मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण 28 साईजमध्ये कटोरी ब्लाऊजचं कटिंग आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे, ब्लाऊजवरून मापे आपल्याला कशा पद्धतीने घ्यावी लागतात आणि गळा कसा मोजायचा आहे, तयार कटोरी आपल्याला कशा पद्धतीने मोजायची असते, खूप सोपी पद्धत तुम्हाला इथे समजून सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे आपण पाठीचा भाग डायरेक्ट कापडावरती कट करणार आहोत। जर तुम्हाला पाठीच्या भागाचं जर पेपरवरती कट करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीने मी ब्लाऊज पीसावरती दाखवणार आहे तीच पद्धत तुम्ही इथे पाठीच्या भागाला पेपर कटिंगसाठी सुद्धा वापरू शकता, ते लक्षात घ्यायचं आहे। फक्त पुढच्या भागाचं म्हणजे कटोरीचं कटिंग आपल्याला फक्त पेपरवरती करायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। इथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे, हे पहा पूर्ण ओपन करून घेते। हे पहा अशा पद्धतीने आता ह्याची आपल्याला घडी करून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने जेणेकरून बंद भाग आपल्या बाजूला घ्यायचा आहे। पहा अशा पद्धतीने हे पहा ही पूर्ण माझी बंद बाजू आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे आपण सर्वात आधी ब्लाऊजची उंची बघूया। उंची मोजताना नेहमी पाठीच्या भागाची मोजायची आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। हे पहा ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्या अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला हे तयार आपलं शोल्डर आहे, लक्षात घ्यायचं। हे पहा असा टेप ठेवायचा इथपर्यंत, हे पहा खालीपर्यंत मोजून घ्यायचे आहेत। जेवढा आपला ब्लाऊज तयार आहे ना तिथपर्यंत मोजून घ्या, आलं लक्षात। हे पहा इथं माझी तयार उंची 13 आहे, 13 तयार आहे, तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच जास्त घ्यावं लागतं, 14 घ्यायची आहे। आता इथे मी 14 वरती मार्किंग करून घेते, उंची अधिक 1 इंच, फक्त लक्षात घ्या। इथे मी 14 वरती मार्किंग करून घेते कारण की माझी उंची तयार 13 आहे, त्यामध्ये मी 1 इंच जास्त घेतलं, 14 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे। तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने घ्यायचं आहे। हे पहा इथे एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे। शोल्डर मोजण्याची एकदम सोपी पद्धत तुम्हाला इथे मी समजून सांगणार आहे। अशा पद्धतीने एक पेपर घेतलं तरी चालेल, लक्षात घ्यायचं आहे। आता इथे काय करायचं, हे पहा तयार असणारा ब्लाऊज तुमचा घ्यायचा आहे मापाचा। हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या इथे, अशा पद्धतीने तुमचा ब्लाऊज घ्या। हे आपलं शोल्डर आहे तयार, हे सुद्धा बाजूचं बघू शकता इथे आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे काय करायचं, हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं तयारचं। मी तुम्हाला इथे खडूने दाखवते, हे पहा अशा पद्धतीने, आणि इथे सुद्धा आपलं तयार आहे। आता इथे काय करायचं, हे पहा आपलं तयारचं सर्वात एकदम सोपी पद्धत आहे, लक्षात घ्या। आता इथे तयारचं मार्किंग, इथे सुद्धा आपला पायपिंगचा गळा तयार आहे, ते लक्षात घ्या। इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्यायचं। आपलं इथे बाही जॉईंट आहे बघा, बघू शकता इथे तुम्हाला दिसत सुद्धा असेल। हे पहा असं तुम्ही डायरेक्टली असं शोल्डर ठेवा, म्हणजे कुठं तुमचं चुकणार सुद्धा नाही, ते लक्षात घ्यायचं। हे झालं। आता हा ब्लाऊज मी बाजूला घेते, आलं। हे पहा हे आपलं तयार होणार आहे। माझं इथे 2.5 तयार आहे, तुमचं तिथे 2.25 सुद्धा असू शकतो, कोणाची 2ची सुद्धा पट्टी। हे पहा असं ठेवून बघायचं आहे। इथे आपलं मार्किंग करून घ्यायचं, इथे तुमची किती सुद्धा पट्टी तयार असू द्या, ते लक्षात घ्यायचं। हे आलं तुमचं लक्षात। आता गळा रुंदी आपण 2.5 इंच घेत असतो, इकडच्या बाजूला मी 2.5 इंचाची गळा रुंदी घेते। हे पहा हे बाजूला घेते 2.5 इंच गळा रुंदी, आलं लक्षात। हे तयार शोल्डर ठेवलं इथे आणि गळा रुंदी आपण 2.5 इंच घेत असतो। आता शिलाईसाठी आपल्याला किती लागणार, 1/2 इंच, लगेच 1/2 इंचाचं मार्किंग पुढच्या बाजूला लगेच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, आलं लक्षात। इथे लक्षात घ्यायचं आहे 1/2 इंच आपण इथे बाही जॉईन करण्यात आपल्याला इथे 1/2 इंच लागतो, ते लक्षात घ्यायचं आहे। आणि पायपिंग टाकतो इकडच्या बाजूला आपल्याला 1/2 इंचपेक्षा कमी वापरतो आपण तिथं, ते लक्षात घ्यायचं आहे। म्हणून शिलाईसाठी किती पकडणार आहे ते पुढच्या बाजूला असं लगेच 1/2 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं। आता मग काय करायचं, हे पहा असं टेप पकडा इथे, हे पहा इथपर्यंत मोजून घ्या। माझं इथे 6 इंच भरते, असं मोजून घ्या। बऱ्याच वेळा काय होतं, हे पहा कोणाची पट्टी छोटी असते, कोणाची मोठी असते, त्या साईजला ती परफेक्ट कस्टमरला बसत असते, आपल्याला सुद्धा ती परफेक्ट पट्टी बसत असते, ते लक्षात घ्यायचं आहे। त्याच्यामुळे असं मोजून घेणं खूप महत्वाचं आहे। 2 असू द्यात, 2.25 असू द्यात, 2.5 सुद्धा असू द्यात, त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। आता ह्या कस्टमरला हा ब्लाऊज परफेक्ट बसतोय, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने हे मोजून घेतलेलं आहे। ते तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने मोजून घ्या आणि जेवढं तुमचं परफेक्ट भरतंय तेवढं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं, बघू शकता असं। हे पहा इथे माझं इथे 6 इंच भरतंय, मग मी काय करणार, 6च घेणार, आलं लक्षात। तुमचं इथे 5.25 भरेल, 5.5 सुद्धा भरेल, त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। शोल्डर मोजण्याची एकदम सोपी पद्धत तुम्हाला इथे मी समजून सांगितली, त्याच पद्धतीने तुम्ही असं घ्यायचं आहे वहीचं पेपर आणि त्याच्यावरती असं मार्किंग करून एकदाच पेपर कटिंग करून ठेवा, म्हणजे कुठे तुमचं चुकणार सुद्धा नाहीये, ते लक्षात घ्यायचं आहे। मग इथे मी काय करणार आहे, तेवढं 6 माझं भरलेलं आहे ना, तेवढंच मी इथे टाकणार आहे, लक्षात घ्यायचं आहे। कारण की त्या कस्टमरला तो ब्लाऊज परफेक्ट बसत असतो। तुमचं असं मोजून घ्या, म्हणजे तुम्हाला शोल्डर मोजण्याची वेगळी काही गरज नाहीये, ते लक्षात घ्या। इथे मी 6 इंच आणि गळा रुंदी 2.5 इंच लक्षात घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे इथं आपलं शिलाईमध्ये जाणार, इथे सुद्धा आपलं शिलाईमध्ये जाणार आहे तयार, तेवढं आपल्याला इथे परफेक्ट होऊन जातं, ते लक्षात घ्या। आता इथे खालच्या बाजूला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे, पुढच्या बाजूला आणि पाठीमागच्या बाजूला आपल्याला सेमच मुंड्याची उंची इथे ठेवायची असते, ते लक्षात घ्यायचं आहे। फक्त आकार वेगळा असतो, पुढच्या मुंड्याचा आणि पाठीमागच्या मुंड्याचा एवढाच इथे फरक असतो, ते लक्षात घ्यायचं आहे। हे पहा असं ब्लाऊज घ्या तुमचा, हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या, आकार
असा झाला पाहिजे व्यवस्थित, हे पहा अशा पद्धतीने. आणि इथे काय करायचं, एकदम सोपी पद्धत आहे. जर तुम्ही पट्टीचा वापर केला तर चांगलाच आहे, हे पहा अशा पद्धतीने. किंवा एक मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, असं सरळ लाईनमध्ये, किंवा अशी पट्टी ठेवून घेतली तरी सुद्धा चालेल. इथे बघू शकता फिटिंग आहे आणि इथपर्यंत अशा पद्धतीने आपली इथे बाही जोडत आलेली आहे, ते लक्षात घ्या. मग इथे तुम्ही पट्टीचा सुद्धा वापर अशा पद्धतीने ठेवू शकता, किंवा एक मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. इथे हे पहा, हे आपलं तयार शोल्डर आलं लक्षात. आता इथे काय करायचं आहे, असा टेप ठेवा आणि एका सरळ लाईनीमध्ये असं बघा, माझं इथे 5 इंच तयार आहे, हे पहा 5 माझं तयार आहे, मग मी 5च टाकणार आहे, ते लक्षात घ्या. असं मोजून घ्या, लक्षात घ्यायचं आहे. बऱ्याच वेळात शोल्डर थोडंसं मोठं असतं, पट्टी थोडीशी इथली मोठी असते, पण मुंडा आहे तेवढा असा मोजून घ्या तुम्ही, म्हणजे कुठे तुमचं चुकणार सुद्धा नाही. आता मुंडा माझा इथे 5 इंच भरला, हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती टेप ठेवून घ्या आणि 5 इंच, हे पहा तुमचं किती सुद्धा भरेल, 5.5 सुद्धा भरू शकतो, 5.25 सुद्धा भरू शकतो, त्यांनी त्या पद्धतीने बघायचं आहे. आणि असं लगेच मार्किंग करून घ्यायला फक्त विसरू नका. आता पाठीचा गळा, हे पहा अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवा, किती तयार आहे तो बघा आणि त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा, इथे माझं 4.5 तयार आहे. आता खालून मी 5.5 वरती मार्किंग करून घेते इथे, हे अशा पद्धतीने. गळा रुंदीचं मार्किंग 2.5 वरती. तुम्ही काय करायचंय, तुमचा पाठीचा गळा मोजून घ्या आणि त्यामध्ये 1 इंच घ्यायचा आहे जास्त, ते विसरू नका. इथे बघू शकता 2.5 इंच आपण गळा रुंदी ठेवली, इथे सुद्धा तेवढीच ठेवलेली आहे, ते लक्षात घ्या. इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या असं, आणि पट्टीचा वापर करून एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे, हे अशा पद्धतीने. आता इथे पाठीच्या गळ्याचा आकार कसा द्यायचा आहे, 1 इंच मार्किंग करून घ्या. इथून हा कोपरा आहे, तिथून आतल्या बाजूला 1 इंच घ्यायचा आहे. गळ्याचा आकार सुद्धा असा व्यवस्थित येतो, ते लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने, हे अशा पद्धतीने तुम्ही गळ्याचा आकार इथे देऊ शकता. गळ्याचा आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येतो आणि गोल सुद्धा आकारामध्ये येऊन जातो, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथून इकडच्या बाजूला आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. ब्लाऊज उलटा करून घ्या, हुकाच्या बाजूने नेहमी छाती मोजायची असते, हुकाची बाजू लक्षात ठेवत जा. हे अशा पद्धतीने ब्लाऊज मी पूर्ण उलटा करून घेतलेला आहे, तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने घ्यायचं आहे. आता इथे लक्षात घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने ठेवून घ्या व्यवस्थित. हे इथे सुद्धा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्या. आता इथे मार्किंग करून घ्या. शिलाईची पहिली टीप लक्षात घ्या, कारण की आपण इथे एकच बाजू मोजत असतो, ते लक्षात घ्या. पूर्ण ब्लाऊजचा हा एकच बाजू म्हणजे हा चौथा भाग असतो, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे मी एकच बाजू असं मार्किंग करून घेतलेलं आहे, ते लक्षात घ्यायचं. आता इथे आपल्याला छाती मोजून घ्यायची आहे. हुक लावलेला आहे आणि पायपिंग सुद्धा आहे, असा टेप तिथे ठेवून घ्यायचा आहे. आणि आपण जिथं मार्किंग केलं का तिथं असं बघायचं आहे आपलं किती आहे. हे इथं माझं 7 इंच आहे, 28चा चौथा भाग 7 इंच आहे, ते लक्षात घ्या. आपण फक्त एकच बाजू मोजत आहोत, ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. एक बाजू म्हणजे आपला चौथा भाग असतो, ते लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने मोजून घ्या, आले लक्षात. आता इथे आपल्याला 7 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 28चा चौथा भाग 7 इंच लक्षात घ्या. हे इथं मी 7 इंचावरती मार्किंग करून घेते. पुढच्या बाजूला लगेच 2 इंचाचं मार्किंग करायचं आहे, कारण की आपल्याला ते शिलाई मार्जिन जास्त घ्यावं लागतं, कंपल्सरी घेत जा, ते लक्षात घ्यायचं. बऱ्याच वेळा काय होतं, धागे निघतात, ब्लाऊज फिट झाला तर उसवायला ते आपल्याला सोपं पडतं, त्यासाठी कंपल्सरी 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायला फक्त विसरायचं नाहीये. आता इथे काय करायचं, हे आहे अशीच लाईन खाली ओढून घ्या. हे आहे अशीच लाईन खाली ओढून घ्यायची आहे, त्यामध्ये बदल करायचा नाहीये, हे लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. असं ठेवून घ्या इथे आणि त्याचा बरोबर असा मध्य करून घ्यायचा. हे इथे हे दोन्ही बाजूंचा मध्य आलं लक्षात. तुमचा किती सुद्धा मुंडा असू द्यात, असा मध्य करून घ्या. आता इथे पाठीमागच्या मुंड्याचा आकार 1.25 इंचावरती, इथे कोपरा आहे, असा टेप ठेवायचा इथे 1.25 इंचावरती, असं मार्किंग करून घ्या. आता इथे मुंड्याचा आकार द्यायचा. हे इकडून द्या, किंवा ह्या बाजूने दिलं तरी चालेल. हे इकडच्या बाजूने इकडं असा दिला तरी सुद्धा चालेल, किंवा ह्या बाजूने दिला तरी चालेल. हे अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. अशाच पद्धतीने तुम्ही मुंड्याचा आकार द्यायचा आहे, म्हणजे पाठीमागच्या बाजूला तुम्हाला घोळ चुन्या वगैरे काही प्रॉब्लेम येणार नाहीये. आणि जर तुम्हाला पेपर कटिंग करून ठेवायचं असेल, त्याच पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग करून ठेवा. मी ज्या पद्धतीने आता तुम्हाला सांगितलं, मुंडा कसा मोजायचा आहे, शोल्डर कसं मोजायचं, तुमचं बघा किती तयार आहे आणि गळारुंदी 2.5 इंच किती त्यामध्ये शिलाईमध्ये वाढ घ्यायचं आहे ते बघा, आणि नंतर तेच मार्किंग तुम्ही करून पेपर कटिंग करून ठेवायला फक्त विसरू नका. आता इथे 2 इंचाचं आपण मार्किंग केलेलं आहे. पाठीचे टक्स कसे द्यावे लागतात, हे असं मोजून घ्या. 2 इंचाच्या पुढे असा टेप ठेवा इथपर्यंत, त्याचा मध्य करून घ्या. हे दोन्ही बाजूंचा इथे मध्य करून घ्या. 2 इंचाच्या पुढे आले लक्षात. ह्या दोन्ही एवढं जेवढं भरेल ना तुमचं 7 इंच, मग त्याचा लगेच असा मध्य करून घ्यायचा इथे अशा पद्धतीने. आता उभा टक्स थोडासा आपला गळा खाली होणार आहे शिलाई करून, आलं लक्षात. आता उंचीला इथे आपण बघूया, 4.5 इंच उंचीला ठेवला तरी सुद्धा चालेल. 4.5 इंचचं डायरेक्ट असं मार्किंग करून घ्यायचं. एक लाईन ओढून घ्यायची आहे. ह्या बाजूला 1/2 इंच, इथे 1/2 इंचचं मार्किंग करायचं, इथे 1/2 इंचचं मार्किंग करायचं आहे. आणि असा उभा
आकार देऊन घ्यायचा, म्हणजे त्रिकोण तयार झाला पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे झालं व्यवस्थित. इथे मध्यावरती एक कट मारून ठेवा, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूने तुमचं सेम टक्स मार्किंग होऊन जाईल. आता इथे सुद्धा हे पहा खालच्या बाजूला असं थोडंसं मार्किंग करून घ्या. तिथे लगेच असं हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे तुमचं ना दोन्ही सुद्धा बाजूला सेम मार्किंग होईल. तुम्हाला फिटिंगला कुठलाही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. इथे आपला पाठीचा भाग व्यवस्थित कट झालेला आहे, बघू शकता. हे अशा पद्धतीने तुमचा गळा सुद्धा व्यवस्थित कट होऊन जाईल. अशा पद्धतीने टक्स मार्किंग करून घ्यायला फक्त विसरू नका. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे गळ्याचा आकार सुद्धा एकदम असं व्यवस्थित येतो, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपण पुढच्या भागाचं कटोरीचं कटिंग कसं करायचं आहे ते बघणार आहोत. इथे मी पेपर घेतलेला आहे, तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने कटोरीचं कटिंग करून ठेवायचं आहे. आता इथे हे पहा अशा पद्धतीने ब्लाऊज घ्यायचा तुमच्या मापाचा, बघू शकता. अशा पद्धतीने मी ठेवून घेते. उंची आहे तेवढीच ठेवायची आहे, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये. कटोरी कट करताना उंची पुढच्या भागाची आपल्याला आहे तेवढीच ब्लाऊजची तयार उंची 13 आहे, 13च घ्यायची आहे. तुमची किती सुद्धा असू द्या ते लक्षात घ्या. 13.5 असेल तरी सुद्धा तेवढीच घ्या, त्यामध्ये बदल करायचा नाही. आहे तेवढीच उंची टाकायची आहे. इथे माझी 13 तयार आहे. हे पहा, मग मी 13 वरती मार्किंग करून घेते. हे पहा आहे तयार तेवढीच उंची घ्यायची आहे, त्यामध्ये बदल करू नका, कारण की आपण इथे क्रॉसपट्टी सेपरेट काढतो, ते लक्षात घ्या. पुढच्या बाजूला 13 वरती मार्किंग करून घेते. एक लाईन ओढून घ्यायची आणि असं पेपर कटिंग करून ठेवा, म्हणजे ब्लाऊज पिसावरती तुम्हाला ठेवून मार्किंग करायला ते सोपं पडेल. आता इथे आपण उंचीचं मार्किंग करून घेतलं 13 इंचावरती, तुमची आहे तेवढी करून घ्या. आले लक्षात. आता ह्या बाजूला कंपल्सरी प्रत्येक साईजमध्ये आपल्याला 1.5 इंच घ्यावं लागतं. 1.5 इंच इथे, 1.5 इंच खालीपर्यंत 1.5 इंच मार्किंग, कारण की कटोरीचा थोडासा आकार ह्या बाजूला येतो, ते लक्षात घ्या. इथे खालीपर्यंत 1.5 इंच मार्किंग, 1.5 इंच लक्षात घ्या. एक लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने, एकदम सोपं आहे. 1.5 इंचाचं मार्किंग करून घेतलं इकडून. हे अशा पद्धतीने इथे ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता इथे शोल्डर मार्किंग करून घ्यायचं आहे. शोल्डर मी मगाशी दाखवलं, पाठीच्या बाजूला जेवढं आपण वापरलं तेवढंच पुढच्या बाजूला सुद्धा आपल्याला वापरायचं आहे. 6 इंच तुमच्या इथे 5.5 भरेल, 5.25 सुद्धा भरू शकतो. त्यांनी त्या पद्धतीने, असं ज्या पद्धतीने मी तुम्हाला मोजायला शिकवलं मगाशी त्याच पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे. माझे इथे 6 आहे तर मी 6 ठेवणार आहे, ते लक्षात घ्या. तुमचं मोजून घ्या, मगाशी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे. इथे मी माझं 6 इंच भरलेलं आहे, ते लक्षात. आता इथे खालच्या बाजूला मुंडा मार्किंग करून घ्यायचा आहे. जेवढा पाठीच्या बाजूला घेतला 5 इंच माझा भरला होता, मी मोजून दाखवलं तुम्हाला त्या पद्धतीने. तुमचं इथे 5.25 सुद्धा भरेल, 5.5 सुद्धा भरेल, त्याच पद्धतीने तुम्ही मोजून घ्या. आलं लक्षात. तोच मुंडा तुम्ही इथे मार्किंग करून घ्या. हे पहा 5 इंच जेवढा भरलेला आहे तेवढा लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला, आणि ह्या सुद्धा बाजूला एक लाईन अशी ओढून घ्यायची आहे, लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे. 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं त्याच्या पुढे हे पहा, त्याच्या पुढे 7 इंच असं पकड. इथे 7 आहे, बघू शकता. इकडच्या बाजूला हे पहा असं मार्किंग करून घ्या इथे, लक्षात घ्या. आणि पुढच्या बाजूला 2 इंच. इथे काय करायचं आहे, हे पहा आहे अशीच लाईन खाली ओढून घ्या. एकदम सोपी पद्धत आहे. लाईन ओढताना अशा पद्धतीने आपलं फिटिंग मार्किंग असतं, ते लक्षात घ्या. जास्तीचं आपल्याला घ्यावं लागतं. जर फिट्ट झाला तरी उसवायला आपल्याला ते सोपं पडतं. आता पुढच्या मुंड्याचा आकार हे पहा बरोबर असं ठेवून घ्या, मध्य करून घ्या. दोन्हीचा बरोबर इथे मध्य झाला पाहिजे, ते लक्षात घ्या. आता पुढच्या मुंड्याचा आकार 1 इंच, हा कोपरा आहे, कोपऱ्यापासून आतल्या बाजूला 1 इंचाचं मार्किंग इथे करून घ्यायचं अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला आकार द्यायचा. ह्या बाजूने दिलं तरी चालेल, हे अशा पद्धतीने देऊन घेतलं तरी चालेल, हे इकडच्या बाजूला, किंवा ह्या बाजूने असा घेतला तरी सुद्धा चालेल. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. हे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घेऊ शकता. आता इथे गळा रुंदीचं मार्किंग करून घ्यायचं राहिलेलं आहे. हे 1.5 इंचाच्या पुढे हे असं. इथे माझा 2.5 इंच हे इकडच्या बाजूला घ्यायचं आहे, लक्षात घ्या. 1.5 इंचाच्या पुढे हे 1.5 इंच सोडून द्यायचं आहे, लक्षात घ्या. फक्त कटोरी आकार देताना इथे आपण मार्किंग करतो, लक्षात घ्यायचं आहे ते फक्त. हे मग 1.5 इंच आपल्याला इथे पकडावं लागतं, इथे वरच्या बाजूला पकडायचं नाहीये. मग पुढे लगेच असं शोल्डरचं मार्किंग आपण इथे केलेलंच आहे. इथून इकडच्या बाजूला 6 इंच जेवढं माझं भरलेलं आहे तेवढं तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करून घ्यायचं. 1.5 इंच सोडून देऊ ना, लक्षात घ्यायचा. आता इथे मी गळारुंदीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता ब्लाऊज घ्या मापाचा, पुढचा गळा मोजून घ्या तुमचा, आणि कसा मोजायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला शिकवते. हे अशा पद्धतीने ब्लाऊज घ्या व्यवस्थित. आता इथे एक लाईन ओढून घेतली तरी चालेल, हे अशा पद्धतीने एकदम समोरा सरळ, किंवा इथे पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल. दोन्ही पैकी एक तुम्ही करू शकता, जे सोपं पडेल ते. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने मोजून घ्यायचं आहे, आणि पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल. आता हे आपलं तयार शोल्डर आहे, असा टेप ठेवा तिथे
आणि पा एका लाईनीमध्ये बघायचं आहे. असं तुमचं इथे 5.25 भरेल, 5 सुद्धा भरू शकतो, 5.5 सुद्धा भरू शकतो. त्यांनी त्या पद्धतीने घ्यायचं आहे. माझे इथे राईट 5.5 तयार आहे आणि गळा आहे तेवढं टाकायचं तयार, ते लक्षात घ्यायचं. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, जर वरच्या बाजूला जर तुम्हाला वाटेल अर्धा इंच वाढून घ्यावं, तसं नसतं. कारण की तुमचं शोल्डर तिथेच उतरलं जाईल. एक साधा ब्लाऊज तुम्ही शिलाई करून बघायचा आहे. सोपी पद्धत तुम्हाला इथे मी समजून सुद्धा सांगत असते. जर तुम्हाला जर परफेक्ट तो ब्लाऊज बसला तर नंतर तुम्ही बाकीचे कटिंग करून घ्यायचं आहे, ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता इथे गळा आहे तेवढा टाका, ते लक्षात घे. तुमचं आहे तेवढा 5.25 भरलं तरी 5.25 टाका, 5.5 भरलं तरी 5.5 टाका, 5 भरलं तरी 5 टाका. आलं लक्षात. आता इथे 5.5 माझा भरलेला आहे, तर मी काय करते 5.5 वरती इथं मार्किंग करून घेतलं. आलं लक्षात. आता ह्या बाजूला 2.5 इंच गळा रुंदी, ह्या बाजूला 2.5 इंच गळा रुंदी. इथे सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे खूप सोपी पद्धत सुद्धा तुम्हाला इथे मी समजून सांगितलेलं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता आपण इथे गळारुंदी 2.5 इंच टाकली आणि असा बॉक्स तयार करून घेतला. आलं लक्षात. आता इथून वरच्या बाजूला 1 इंचचं मार्किंग करून घ्या. 1 इंचचं मार्किंग करून घ्यायला फक्त विसरायचं नाही, ते सर्व साईजमध्ये आपल्याला ते घ्यावंच लागतं, ते लक्षात घ्या. 1 इंच. आता आपण इथे 1 इंचचं मार्किंग केलं. आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे, म्हणजे पुढच्या बाजूचा कटोरीचा आकार. हे अशा पद्धतीने देऊ शकता, व्यवस्थित द्यायचा आहे इकडच्या बाजूला, जेणेकरून आपला गोल तिथे असा व्यवस्थित तयार झाला पाहिजे, ते लक्षात घ्या. इथे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला पकडायचं. आपण हे 1.5 इंचचं मार्किंग केलेलं आहे का, त्यात हे आपल्याला पकडून घ्यायचं आहे, ते लक्षात घ्या. आता इथे तुम्हाला कटोरी कशी मोजायची आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे अशा पद्धतीने. आता इथे तयार आहे. हे बघू शकता, तुम्हाला दिसत सुद्धा असेल. इकडून असा हा आकार आलेला आहे, हे इथपर्यंत. आणि इथे सुद्धा माझी तयार आहे. इथे सुद्धा तुम्हाला दिसण्यासाठी मी मार्किंग करून घेते, म्हणजे समजायला आणखीन ते सोपं पडेल. आता इथे हे इथं आपली तयार आहे. इथे सुद्धा मी मार्किंग करून घेतलं. आलं लक्षात. आता इथे काय करायचं, असा टेप ठेवून घ्या. हे 4.5 माझी इथे तयार आहे. आलं लक्षात. म्हणजे 28 साईजमध्ये आपल्याला कटोरी किती लागते, 4.5 लागते. तुमची मोजून घ्या. 1-2 लाईनी सुद्धा जास्त असू शकते, अशीच मोजून घ्या. आलं लक्षात. जर तुम्हाला ती परफेक्ट बसत असेल तरी सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने मोजून घ्या. मग जर तुम्हाला ती परफेक्ट बसत असेल तर तेच मार्किंग तुम्ही करू शकता. आलं लक्षात. पण ह्या कस्टमरला तो ब्लाऊज परफेक्ट बसतो. ह्यांची तयार किती आहे, 4.5. आलं लक्षात. तुम्ही अशी मोजून घ्या. 1-2 लाईनी सुद्धा जास्त असू शकते. जर तुम्हाला परफेक्ट बसत असेल तर तेच तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि पुढच्या बाजूला जास्त आपल्याला 2 इंच वाढवून घ्यावं लागतं. त्याच्यामध्ये लगेच तुम्ही 2 इंच पुढच्या बाजूला वाढवून घ्यायला फक्त विसरू नका. आता इथं माझी भरलेली आहे 4.5. तुमची परफेक्ट मोजून घ्या, ते लक्षात घ्या. आता इथे माझी 4.5 इंच तयार भरली. तुमची किती सुद्धा असू द्या, ते लक्षात घ्या. मोजून घ्या अशी 4.5. आता हे पकडायचं आहे, ते लक्षात घ्या. इथे मार्किंग करून घेतलं 4.5 इंच. जेवढी माझी भरली तेवढं मार्किंग करून घेतलं. तुमचं 1-2 लाईनी जर असेल तरी सुद्धा घ्या. जर तुम्हाला ती परफेक्ट बसत असेल तर ते लक्षात घ्यायचं आहे. हे इथे मी 4.5 जी माझी भरली आहे तेवढी. पुढच्या बाजूला 2 इंच घ्यायचं आहे. तुमची जेवढी भरलेली असेल तेवढी परफेक्ट तयार होणारी लक्षात घ्या. आणि नंतर पुढच्या बाजूला 2 इंच आपल्याला ते जास्त लागतं टक्स मार्किंगसाठी आणि ते शिलाईसाठी सुद्धा लागतं. त्यासाठी पुढच्या बाजूला कंपल्सरी हे 2 इंच आपल्याला घ्यावं लागतं. फक्त हे तात्पुरतं मार्किंग घ्या तयारचं आणि 2 इंच पुढच्या बाजूला. आलं लक्षात. आता हे झालं आपलं बरोबर इथे. आता इथून वरच्या बाजूला 1.5 इंच मार्किंग करून घ्या. ते सर्व साईजमध्ये आपण पकडतो 1.5 इंच. लक्षात घ्या 1.5 इंच, कारण की ते आपण क्रॉसपट्टी सेपरेट काढणार आहोत, ते लक्षात घ्या. 1.5 इंच. आता इथे काय करायचं, हे आपण तयारचं फक्त मार्किंग करून घेतलं इथे. ते आता सोडून द्या. आपण तात्पुरतं मी तुम्हाला फक्त दाखवलं, ते आता घ्यायचं नाहीये. फक्त हे पुढचं पकडायचं आहे, ते लक्षात घ्या. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने मार्किंग करून घेऊ शकता. आता हे घ्यायचं नाही, ते सुद्धा लक्षात घ्या. आता इथे पुढच्या बाजूचं आपण 2 इंच जास्त घेतलेलं, इथून 2 इंच जास्त घेतलेलं, त्याच्यावरती हे 1.5 इंच, हे 1.5 इंच असं मार्किंग करून घ्या. हे इथे. आणि असं बॉक्स तयार करून घ्या. एकदम सोपं आहे. हे अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे 1.5 इंच लक्षात ठेवा बरं का, कारण की आपण इथे क्रॉसपट्टी सेपरेट करणार आहोत, ते सुद्धा लक्षात घ्या. आता इथे 2 इंच जास्त घेतलं आपण, इथे पुढे मोजून घेतलं आणि 2 इंच आपण पुढे घेतलं जास्त. आता तिथे असा टेप पकडा. इथे तुमचे किती सुद्धा भरू द्यात. हे असं खाली घ्यायचं आहे आणि ह्याचा बरोबर असा मध्य करून घ्यायचा आणि ते मार्किंग करून घ्यायचा. परफेक्ट टक्स, छातीचा टक्स त्याच्यावरतीच येतो. हे 2 इंचा मध्य. आलं लक्षात. तयारचं आपण फक्त तात्पुरतं मार्किंग करून घेतलं, पुढचं मार्किंग 2 इंचाचं. आलं लक्षात. त्याचा बरोबर असा इथे मध्य करून घ्यायचं. तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्या, ते लक्षात घ्यायचं आहे मोजून. त्याचा बरोबर असा 2 इंच पुढच्या बाजूला घ्यायचं आहे आणि नंतर त्याचा बरोबर असा मध्य करून इथे मार्किंग करून घ्या. आणि दोन्ही सुद्धा आपलं सेम भरलं पाहिजे. तो टक्स मार्किंग, छातीचा टक्स, त्याच्यावरती बरोबर कटोरीचा मधला टक्स असतो. ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगते, ते लक्षात घ्या. ते विसरू नका फक्त आणि चुकू देऊ नका. हे लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. आलं लक्षात. आता इथून एक लाईन ओढून घ्यायची आहे इथे. हे अशा पद्धतीने. एवढं नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे. आता इथे
इथलं मार्किंग कमी जास्त सुद्धा असू शकतं त्यांनी त्या पद्धतीने, कारण की तेवढं जर व्यवस्थित झालं कटोरी एकदम असे परफेक्ट बसते, ते लक्षात घ्या. इथे मी तुम्हाला ते अंतर सुद्धा समजून सांगते. इथे बघू शकता, हे पहा इथे माझं तयार आहे. खालून येणारी क्रॉसपट्टी इथे मार्किंग असतं आणि हा गळा असतो का आपल्या खालचा, तिथलं हे मार्किंग असतं. आलं लक्षात. आता जर तुम्ही असं ठेवून बघितलं तरी सुद्धा चालेल किंवा मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल, दोन्ही पद्धतीमध्ये. आलं लक्षात. आता इथे तुमचं किती सुद्धा असू द्या तयार, माझं इथे 3.5 इंच तयार आहे. हे पहा माझं राईट 3.5 इंच इथपर्यंत मोजून घ्या. आपला क्रॉसपट्टीचं जॉईंट आहे का इथे, हे पहा इथे जॉईंट आहे, तिथपर्यंत तुमचं 4.25 भरेल, 3.25 भरेल, 3.5 सुद्धा भरू शकतो किंवा 3.5 आणि 2 लाईनी सुद्धा भरू शकतं. आलं लक्षात. आता इथे माझं किती भरलेलं आहे, राईट 3.5 भरलं. मग मी काय करते, 3.5 इंच भरलेलं आहे माझं. हे पहा इथं 3.5 इंच आणि जास्त किती घ्यायचं आहे आपल्याला, 1/2 इंच शिलाईमध्ये लागणार आहे. 1/2 इंच पुढच्या बाजूला लगेच जेवढं आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे तेवढं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. आता ह्यातलं लक्षात घ्या, 1/2 इंच खालच्या बाजूला क्रॉसपट्टी आपण जोडतो का त्या बाजूला 1/2 इंच लागतं. गळ्याच्या बाजूला एवढं लागणार आहे, ते आलं. म्हणजे इथे त्यातलं एवढं लागेल आणि खाली क्रॉसपट्टी आपण जोडतो का तिथं आपल्याला हे 1/2 इंच. म्हणजे हे मी काय केलेलं आहे, पहा हे मार्किंग करून घ्यायचं आहे किंवा असं ठेवून घ्या. इथे हे पहा तयारचं मार्किंग करून घ्या इथे, आणि शिलाईसाठी आपल्याला किती पकडायचं आहे, 1/2 इंच पुढच्या बाजूला. लगेच असं 1/2 इंचाचं मार्किंग पुढच्या बाजूला करून घ्या. सोपं आहे. जेवढं भरेल तेवढं लगेच असं मार्किंग डायरेक्टली ठेवून बघितलं तरी सुद्धा चालेल. हे पहा तयारचं मार्किंग, टेपचा वापर करा, 1/2 इंच खालच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे. जर तुम्ही पायपिंगमध्ये जर 1/2 इंच पकडत असाल तर मग लगेच 1 इंचाचं मार्किंग इथे करून घेतलं तरी सुद्धा चालेल. जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता त्यावरती सुद्धा अवलंबून असतं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे तुमचं हे परफेक्ट शिलाई करून होणार आहे, तुम्हाला कधीही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाहीये. हे पहा इथं पायपिंगमध्ये वरच्या बाजूला एवढं शिलाईमध्ये जाईल तुमचं इथे हे, आणि इथे आपलं क्रॉसपट्टीमध्ये एवढं शिलाईमध्ये जाईल हे खालचं राहिलेलं. आलं लक्षात. आता इथे काय करायचं आहे, पहा हे खालचं मार्किंग आहे ना शिलाईच्या सहित जास्त पकडलेलं, मग असा टेप पकडायचा आहे किंवा तुम्ही पट्टीचा वापर करू शकता. त्या लाईनीवरती बरोबर अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे. वरून येणारी लाईन इथं आपण मार्किंग करून घेतलं जास्त शिलाईच्या सहित. आता ही मार्किंग केलेलं ही लाईन आता ह्या लाईनीला बरोबर अशी जोडून घ्यायची आहे. एकदम सोपं आहे, कधीही तुमचं चुकणार नाहीये, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला कटोरीला आकार द्यायचा आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. पहा टेपचं हे टोक, सोपी पद्धत सांगते एकदम. हे पहा हे टोक इथे ठेवून घ्या आणि हे इथे फक्त अंगठ्याचा वापर करा. एकदम असं पॅक पकडायचं आहे, लक्षात घ्या. एकदम असं पॅक पकडून घ्या. इथे सरळ टेप ठेवून घ्या आणि हे पहा अशा पद्धतीने ह्याच्या बरोबर समोर आपण मुंड्याचं मार्किंग केलेलं आहे त्याच्या बरोबर समोर असा टेप घ्या आणि इथे एक मार्किंग करून घ्या. आलं लक्षात. कटोरीचा आकार एकदम असा गोल येईल. हे पहा स्टेप ठेवायचा असा, इथे मार्किंग केलं आहे ना तिथे. हे पहा असं इथे खालच्या बाजूने अंगठ्याने पकडा, इथे टेप हलू देऊ नका. हे पहा अशा पद्धतीने इथं लगेच असं मुंड्याचं पुढं मार्किंग करून घ्यायचं. आलं लक्षात. किंवा दुसऱ्या पद्धतीमध्ये हे पहा, जर तुम्हाला अशा पद्धतीने जर आकार द्यायचा असेल, हे पहा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही देऊ शकता. नाही मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल, अशा पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता. इकडच्या बाजूने घ्या, मग हे पहा अशा पद्धतीने. दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा इथे मी तुम्हाला समजून सांगितलं. अशा पद्धतीने सुद्धा द्या किंवा अशा पद्धतीने दिलं तरी सुद्धा चालेल. आलं लक्षात. आता हे सावकाश आणि सविस्तर मध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा इथपर्यंत आपण कट करून घेतलं. आता हे आपण 1.5 इंच घेतलेलं आहे का ते घ्यायचं नाहीये, कारण की आपण इथे क्रॉसपट्टी सेपरेट काढणार आहोत. आता वरच्या बाजूला हे पहा आहे असं हे कट करून घ्या इथे. आता इथून हे पहा कटोरीचा आकार, हे पहा अशा पद्धतीने हा कट करून घ्या. इथे इथपर्यंत घेतला. आता इथे वरच्या बाजूला सुद्धा हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता इथे कटोरीचा आकार हे पहा इथून कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने सावकाश आणि सविस्तर करून घ्या. एकदाच असं पेपर कटिंग करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कुठलाही त्यामध्ये प्रॉब्लेम यायला नको. तर इथून हा गोलाकार व्यवस्थित कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता आकार सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित आला. हे टोक हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता हे झालं. आता इकडच्या बाजूला हे पहा हे व्यवस्थित कट करून घ्या. इकडचं पण अशा पद्धतीने हा मुंडा व्यवस्थित कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता इथे व्यवस्थित आपलं कट झालेलं आहे. इथे व्यवस्थित आपलं कट झालेलं आहे, ते लक्षात घ्या. आता इथे काय करायचं आहे, हे पहा हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या अशा पद्धतीने. हे पहा लक्षात घ्या, परत एकदा समजून सांगते. हे टोक इकडचं टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या अशा पद्धतीने. प्लेन करून घ्या पूर्ण. हे पहा जास्त आहे, हे पहा असं ठेवून घेतलं ना बरोबर. सेम असेल तर काही कट करायची गरज नाही. आलं लक्षात. जर थोडंसं शिल्लक असेल तर कट करू शकता. जर दोन्ही सुद्धा सेम असेल तर मग कट करू नका. लक्षात घ्या, थोडंसं शिल्लक राहतच, बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम होतो. आता हे झालं व्यवस्थित. बघू शकता आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे.
कटोरी जोडतो तो भाग आपल्याला इथे घ्यायचा आहे, लक्षात ठेवायचा. आता इथे पाठीचा भाग जर तुम्ही कट केलेला असेल तर घ्या इथे. आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे, क्रॉसपट्टी परफेक्ट इथे आपल्याला कशी काढायची असते. पाठीच्या भागाची जेवढी आपण घडी घेतलेली आहे का तेवढी क्रॉसपट्टीसाठी आपल्याला घडी घ्यायची आहे. बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम होतो, क्रॉसपट्टी जोडायला कमी पडते. आलं लक्षात. मग काय करायचं, इथे कटोरी जोडतो तो भाग इथे बघू शकता, हा पाठीची फिटिंगची बाजू आणि ही सुद्धा कटोरी जोडतो त्या भागाची फिटिंगची बाजू. आलं लक्षात. इथे असं ठेवून घ्या, हे पहा अशा पद्धतीने. आता इथं मार्किंग करून घ्या, जिथपर्यंत आलेला आहे वरचा भाग तिथपर्यंत हे पहा असं मार्किंग करून घ्या. एक तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे. आता इथपर्यंत आपण मार्किंग केलेलं आहे ते लक्षात घ्या. आता हा मी बाजूला ठेवून घेते अशा पद्धतीने. इथे आपण मार्किंग केलं तिथपर्यंत ते झालेलं मार्किंग मोजून घ्या. हे पहा माझं इथे 3 इंच भरते, 3 इंच माझं इथे भरतंय ते लक्षात घ्या. जेवढं भरेल तेवढं असं लगेच लिहून घ्यायचं आहे. आता इथे घडीचं मार्किंग करूया. हे पहा थोडंसं वरती ठेवा, कारण की आपल्याला शिलाईला किती पकडायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार आहे. इथे काय करा, घडीचं मार्किंग करून घ्या. पाठीचा भाग आहे असं ठेवा, इथे एक मार्किंग करून घ्या. इथे तर मार्किंग असं पण दोन्ही सुद्धा बाजूने नाहीतर असं करून घ्या. आलं लक्षात. हे पहा अशा पद्धतीने इथे एक मार्किंग केलं, इथे एक मार्किंग केलं. आता इथे अशी लाईन ओढून घ्या. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथं घडीचं मार्किंग करून आपण लाईन ओढून घेतली. आलं लक्षात. आता इथे आपलं किती भरलेलं आहे, 3 इंच. मग काय करायचं, तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात असं लिहून घ्या. तेच 3 इंच इथं मार्किंग करून घ्या. हे पहा एकाच्या बाजूला 3 इंच, पुढच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने 3 इंच. इथे सुद्धा 3 इंच घ्या. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत 3 इंच घ्या, इथं कडेपर्यंत 3 इंच घ्या. आलं लक्षात. आता इथे काय करायचं आहे, इथे वरच्या बाजूला अर्धा इंच वाढवून घ्यावं लागतं. लक्षात घ्या. हे पहा इथे अर्धा इंच थोडंसं वरच्या बाजूला अशा पद्धतीने क्रॉसपट्टी थोडीशी आपण हुकलूक पट्टी जोडतो का त्या बाजूला थोडीशी उंच असते ते लक्षात घे. हे पहा इथून अशा पद्धतीने आकार असतो, इकडच्या बाजूला थोडीशी उंच होत होत जाते. मग इथे काय करायचं, हे आपण 3 इंच इथपर्यंत घेतलं, ह्या बाजूला लगेच वरच्या बाजूला असं थोडंसं अर्धा इंच वाढून घ्या. म्हणजे 3 आणि 3.5ची तुमची क्रॉसपट्टी इथे तयार होईल. आलं लक्षात. मग इथं अशी लाईन ओढून घ्या. इथे मी 3.5 इंच आणि इथे 3 इंच हे लिहिलेलंच आहे इथे. आलं लक्षात. फक्त अर्धा इंच वरच्या बाजूला वाढून घ्या. इथे तुमची किती सुद्धा भरू द्यात. हे पहा इथे मग लगेच लिहून घ्यायचं, इथपर्यंत मार्किंग इथपर्यंत करत यायचं आहे आणि वरच्या बाजूला मग लगेच त्यातून अर्धा इंच वरच्या बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं. सोपं आहे हे लक्षात घ्या. आता इथे हे पहा इथून हे पहा अशा पद्धतीने थोडासा आकार द्या, मग असं सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने, किंवा ह्या बाजूने घेतलं तरी सुद्धा चालेल. मग वरच्या बाजूला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. हा झाला आपला क्रॉसपट्टीचा तयार होणारी क्रॉसपट्टी झाली. आलं लक्षात. आता इथे खालच्या बाजूला फक्त अर्धाच इंच पकडायचं आहे, शिलाईसाठी लागणार आहे. हे पहा फक्त अर्धा इंच. आणि क्रॉसपट्टीची कशी घडी घालायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार आहे. इथे बघू शकता, इथे खालच्या बाजूला आपण फक्त शिलाईसाठी लागणार आहे म्हणून अर्धा इंचच घेतलेला आहे ते लक्षात घ्या. इथे काय करायचं आहे, अशी लाईन ओढून घ्यायची आहे आणि क्रॉसपट्टीची कशी घडी घालायची ते सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. हे अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्या इथे. आता इथे लक्ष देऊन बघा. हे पहा हे अर्धा इंच आपण खाली घेतलं का तेच आपल्याला वरच्या बाजूला शिलाईसाठी लागणार आहे इथे, म्हणून ते वाढवलं फक्त शिलाईसाठी आपण खालच्या बाजूला. इथे लक्षात घ्या. हे पहा इथे लागतं, इथे आपली शिलाई नसते खालच्या बाजूला, इथूनच आपलं हे शिलाई होऊन जातं. बरोबर तुमची जेवढी तुम्हाला हवी असेल तेवढी ती तयार होऊन जाते ते लक्षात घ्यायचं आहे. घडी कशी घालायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे आपली परफेक्ट क्रॉसपट्टी कट झालेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही मार्किंग करून कट करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला बाही कट करायची आहे. हा पेपर घेतलेला आहे, हे अशा पद्धतीने घडी करून घेते. ही आपली पूर्ण बंद बाजू लक्षात घ्यायचं आहे. आणि पाठीचा भाग घ्या इथे आणि शोल्डर जोडल्याच्या नंतर बाही जोडतो. पुढची बाजू जोडतो, पाठीमागची बाजू जोडतो, नंतर बाही जोडत असतो. त्यासाठी अर्धा इंच कमी करून घ्या इथे, किंवा मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे अशा पद्धतीने मोजून घ्या, बरोबर असं मार्किंग करून घ्या. हे आणि बाही आपण कशा पद्धतीने जोडतो, मग इथून काय करायचं, हे मार्किंग केलं का तिथून हा असा गोल राऊंड मोजून घ्यायचा इथपर्यंत, म्हणजे तुमची परफेक्ट बाही सुद्धा जोडायला कधी कमी पडणार नाहीये. आता इथे काय करायचं, अर्धा इंचाच्या खाली हे आपण अर्धा इंचाचं परफेक्ट मार्किंग करून घेतलं. आलं लक्षात. इथे अर्धा इंचाच्या खाली हे असा टेप पकडा इथे आणि असा गोल फिरवून घ्या. हे असा ठेवून घ्या आणि गोल राऊंड मध्ये असा फिरवून घ्या. 7 इंच परफेक्ट 7 इंचाची घडी निघते आपली, म्हणजे आपल्याला बाही जोडायला कधीही कमी पडणार नाही. अशा पद्धतीने अर्धा इंच कमी करून घ्या, लक्षात घेत जा. बाहीची घडी अशाच पद्धतीने तुम्हाला काढून घ्यायची आहे. हे 7 इंच भरते. इथं माझं 7 इंच भरतंय, इथे मी 7 लिहून घेते. आपलं परफेक्ट घडीचं मार्किंग झालं. आता इथे बाही जोडायला आपल्याला कधीही कमी पडणार नाहीये. ही आपली बंद बाजू.
आता सर्वात आधी हे पहा 7 इंच घडीचं मार्किंग करून घ्या. हे पहा ह्या बाजूला इथे मार्किंग करून घेते 7 इंच. लक्षात घ्या घडीचं मार्किंग 7 इंच. हे पहा इथे सुद्धा एक मार्किंग करून घेते 7 इंचाचं. आलं लक्षात. 28 साईजमध्ये आपल्याला घडी, बाहीची घडी 7 इंच लागते, ते फक्त लक्षात ठेवा. आता बाही उंची इथे आपला साधा ब्लाऊज आहे ते लक्षात घ्या, अस्तरचा नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला साधी बाही इथे कट करावी लागणार आहे, ते लक्षात घ्या. आता सर्वात आधी बाही आपली किती तयार आहे ते बघा. 5 इंच माझी इथे तयार आहे. सर्वात आधी मग काय करा, 5 इंच जेवढी तयार आहे तेवढी असं मार्किंग करून घ्या. इथे आलं लक्षात. आणि पुढच्या बाजूला 1.5 इंच जास्त घ्यावं लागतं. साधी बाही असेल तर 1.5 इंच जास्त घ्यावं लागतं, आणि अस्तरची बाही असेल तर फक्त 1 इंच जास्त घ्यावं लागतं, ते लक्षात घ्या. तुमची जेवढी भरलेली आहे तेवढी असं मार्किंग करून घ्या, आणि वरच्या बाजूला 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं साधी बाहीसाठी. आलं लक्षात. आता मग इकडच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्या. आपण इथं घडीचं मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती हे पहा एक लाईन अशी ओढून घ्यायची आहे. इथे आपण उंचीचं मार्किंग केलं, बाही उंची, आणि इकडच्या बाजूला आपण घडीचं मार्किंग केलं. म्हणजे 7 इंच आपली एवढी घडी भरलेली आहे तेवढं मार्किंग ह्या बाजूला केलं, इकडून ह्या बाजूला, म्हणजे आपली बंद बाजू लक्षात घ्यायचं आहे. आता दंडघेर मार्किंग बाही उलटी करून घ्या. हे अशा पद्धतीने बाही उलटी करून घ्या. इथे लक्षात घ्यायचं आहे. असं ठेवून घ्या. इथे शिलाईची पहिली टीप हे पहा इथं आहे, लक्षात घ्या. इथं असं मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल, किंवा मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल, असं मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल. इथे माझी 4.5 तयार आहे, तयार 4.5 आहे. आलं लक्षात. हे पहा बरोबर आपलं भरलेलं आहे. मग लगेच पुढच्या बाजूला तुमची किती सुद्धा भरू द्यात, 4.25 भरेल, 5 सुद्धा भरू शकतं. मग तुम्ही मोजून मार्किंग केलं तरी चालेल, किंवा डायरेक्ट ठेवून मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल. इथे पुढच्या बाजूला लगेच 2 इंच शिलाई मार्जिंग आपल्याला कंपल्सरी ठेवायचं. बऱ्याच वेळा काय होतं, फिट्ट झालं तरी उसवायला सोपं पडतं, किंवा धागे निघतात, ते कट करून टाकलं तरी सुद्धा चालतात धागे, त्यासाठी 2 इंच जास्त घ्यायचं आहे. आता इथून ही आपली पूर्ण बंद बाजू, इथून आतल्या बाजूला 1 इंच, इथे 1 इंच विसरू नका. वरून येणारं माप इथे 2.5 इंच, लक्षात घ्या. वरून येणारं माप इथे 2.5 इंच ठेवायचं आहे. आणि बाहीचं सुद्धा चार्ट टाकलेला आहे मी, त्यात सुद्धा मी तुम्हाला हे समजून सांगितलेलं आहे, कारण की ही बाही आपली इथे 5 इंच तयार होणार आहे, ते लक्षात घ्या. म्हणून वरून येणारं माप आपल्याला इथे 2.5 इंच ठेवायचं आहे. त्या उंची अनुसार सुद्धा आपल्याला ते घ्यावं लागतं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे एक लाईन ओढून घ्या इथपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने. इथून आतल्या बाजूला कंपल्सरी आपल्याला 2 इंच ठेवावं लागतं. का? कारण की मुंडा मागे पुढे होतो, तो प्रॉब्लेम होतो, त्यासाठी हे पहा हे 2 इंचचं मार्किंग लगेच इथे करून घ्यायचं अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे इथून इथपर्यंत. सुरुवातीला एकदम असं हलक्या हाताने हे पहा अशा पद्धतीने देऊन घ्या. डायरेक्टली लाईन ओढू नका. हे पहा अशा पद्धतीने थोडासा उंच इथून हे पहा उंच घ्यायचं आहे. मग नंतर अशा पद्धतीने थोडासा खाली घेत घेत यायचं आहे इथपर्यंत. एकदम सोपं आहे. आता इथे खालच्या बाजूचं हे पहा इथून हे पहा अशा पद्धतीने वरच्या बाजूला कमी कमी करत अशा पद्धतीने हे पहा घ्यायचं आहे. थोडक्यात हा माशासारखा आकार असतो, ते लक्षात घ्या. हे पहा मग नंतर लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं ना, तुम्हाला डायरेक्टली व्यवस्थित बाहीचा आकार जमणार आहे. हे पहा इथपर्यंत. नंतर ही बाजू हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला हे पहा झाला आपला बाहीचा आकार एकदम परफेक्ट. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. आता एक खोलगट बाजू ती पुढची बाजू असते. मग काय करायचं आहे, एका बाजूला असं मार्किंग करून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडताना मागे पुढे होते, पुढची बाजू मागच्या बाजूला जोडली जाते, मागची बाजू पुढच्या बाजूला जोडली जाते. त्यासाठी फक्त खोलगट बाजू असते ही पुढच्या बाजूला असते, आणि उंच बाजू ती पाठीच्या बाजूला असते, ते लक्षात घेत जा. आता इथे हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं. हे पहा इथून हे पहा असं व्यवस्थित कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आणि ते मध्यावरती नेहमी मार्किंग करून ठेवायला कधीही विसरत जाऊ नका, कारण की मध्यापासूनच आपण बाही जोडत असतो, ते लक्षात घ्या. मग तुम्हाला जर बाहीचं असं तुम्ही कट करून ठेवली बाही, तर डायरेक्ट तुम्हाला असं मार्किंग करायला ते सोपं पडेल, ते लक्षात घ्या. डायरेक्ट तुम्ही असा आकार देऊ शकता ब्लाऊज पिसावरती. आता इथे हे पहा 2 इंचाच्या पुढे आपण हे 2 इंच मार्किंग केलं का, त्याच्या पुढे हे पहा अशा पद्धतीने इथून हे कट करून घ्या व्यवस्थित सावकाशमध्ये. हे पहा अशा इथपर्यंत. हे पहा बघू शकता इथे परफेक्ट बाहीचा आकार आपला इथे आलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. अशाच पद्धतीने तुम्ही नक्की आकार द्यायचा आहे आणि बाही कट करून ठेवायची आहे. इथे आपली परफेक्ट बाही कट झालेली आहे, बघू शकता. आपण ह्याच्यावरती ठेवून सुद्धा बघूया. हे पहा ही पुढची बाजू आणि पाठीची बाजू. आता ही सुद्धा आपली पाठीची बाजू आहे, लक्षात घ्या. हे पहा
मार्किंग केलेलं ह्या बाजूला घेते. आता अर्धा इंचाच्या खाली हे पहा असं ठेवून बघा. इथे सुद्धा मध्याचं मार्किंग आहे. इथे बघू शकता शोल्डर जोडल्याच्या नंतर असं मध्यावरती ठेवून आपण बाही जोडत असतो, ते लक्षात घ्या. मग असं अर्धा इंचाच्या खाली असं ठेवून घेते. हे पहा अशा पद्धतीने गोल राऊंड असा फिरवून घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला हे पहा बरोबर परफेक्ट आपल्याला बाही जोडायला पुरणार आहे. कमी सुद्धा पडणार नाहीये, ते लक्षात घ्यायचं आहे. हा मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे. पाठीचा भाग आपण कट करून घेतलेला आहे. आता बाकीचं केलेलं पेपर कटिंग आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ह्याच्यावरती ठेवून हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. इथे हा फक्त सरळ लाईनीमध्ये ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आणि कपडा बघायचा आहे आपला व्यवस्थित आहे का. आता इथे हे पहा इथे अर्धा इंच जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं वाढवून घ्यायचं असं दोन्ही सुद्धा बाजूने. हे पहा इथे सुद्धा हे पहा अशा पद्धतीने. मग इथे काय करायचं हे पहा इथे आपण मार्किंग करून घेतलं. इकडच्या बाजूला मग असं कमी कमी करत घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. मग इथूनच हे वरच्या बाजूला असं घे. एकदम सोपं आहे. तुम्हाला एवढंच फक्त करायचं आहे. इथून इथे तुम्ही जेवढं शिलाईमध्ये पकडता तेवढं मार्किंग करून घ्या. मग थोडासा असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. मग इकडच्या बाजूला कमी कमी करत इकडे वाढवायचं नाही. ह्या बाजूला सुद्धा इकडे वाढवायचं नाही. फक्त एवढंच भाग इथे मधला हा भाग इथे वाढवून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने इथे सुद्धा मार्किंग करून मग हा भाग इकडच्या बाजूला कमी घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने. एकदम सोपं आहे. तुम्हाला हे एवढंच करून घ्यायचं आहे. परत ह्या बाजूला अशा पद्धतीने कमी कमी हे पहा फक्त एवढंच वाढवून घ्यायला. फक्त विसरू नका. इकडच्या बाजूला मग आहे तसंच मार्किंग इथे सुद्धा आहे असंच. इकडच्या बाजूला फक्त इथलं एवढं वाढवून घ्यायचं असतं. आता इकडच्या बाजूला हे आहे असंच हे मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा आहे असंच हे मार्किंग करून घ्या. त्यामध्ये बदल करायचा नाहीये. आता इकडच्या सुद्धा बाजूला आहे असंच हे मार्किंग करून हे पहा बघू शकता. मी बाजूला ठेवते आणि हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपण बाही कट करून घेऊया. हे पहा ह्या बाजूला घेते. हे पहा अशा पद्धतीने ठेवून मार्किंग करून हे पहा अशा पद्धतीने बरोबर असं मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने बाही कट करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला कटोरी ठेवायची आहे. पहा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये कुठं आहे ते बघत जा. कपडा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. आता त्याच्यावरती बरोबर अशी क्रॉसमध्ये कटोरी ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता इथे बऱ्याच वेळा काय होतं हा भाग असतो ना जोडायला कमी पडतो. मग काय करायचं इथे थोडंसं अर्धा इंच वाढून घ्या किंवा मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि जास्त शिलाई करून जर राहिला तो भाग तर मग तिथे सरळ लाईनीमध्ये कट करून घेतला तरी सुद्धा चालतो. शिलाई करताना मी तुम्हाला समजून सांगत जाईल. आता इथे बघू शकता इथे सुद्धा अर्धा इंच घ्या. मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा अर्धा इंच हे पहा इथं मार्किंग करून घेते. ह्या बाजूला सुद्धा मी अर्धा इंचाचं बरोबर असं मार्किंग करून घेते आणि अशी लाईन ओढून घ्यायची आहे. पहा अशा पद्धतीने. हे पहा आता कटोरीचा आकार हे पहा आहे असंच. आता हे मार्किंग करून घ्या. इथपर्यंत आपण अर्धा इंचचं घेतलं का तिथं खालीपर्यंत हे पहा असं. आता ह्या बाजूने सुद्धा हे पहा ह्या बाजूने सुद्धा तसंच मार्किंग इकडची बाजू सुद्धा हे पहा असं मार्किंग करून घ्या. आता इकडून सुद्धा हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या. आणि गळ्याचं सुद्धा हे पहा बरोबर व्यवस्थित असं मार्किंग करून घ्या. आणि ह्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असं मार्किंग करून घेऊन आपल्याला एक कट करून घ्यायचं आहे. आता ही कटोरी तुम्हाला जोडायला कधी कमी पडणार नाही ते लक्षात घ्या. हे पहा अशा पद्धतीने ठेवून बघितले तरी सुद्धा चालेल. हे पहा बघू शकता इथे जोडायला कधी कमी ही बाजू पडणार नाही ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची आहे. एकावरती एक ठेवून घेतलेला कपडा आहे. बघू शकता इथे ब्लाऊज पीस असा ठेवून घ्या. एकावरती एक ते लक्षात घ्या. आता इकडून हे पहा ह्या बाजूने इकडच्या बाजूला घडी टाका. हे पहा खाली सुद्धा कपडा चेक करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे. आपली पूर्ण बंद बाजू झाली पाहिजे ते लक्षात घ्या. आता दोन्ही सुद्धा क्रॉसपट्ट्या ह्यामध्ये निघतात. आता इथे काय करायचं हे पहा अशा पद्धतीने मी पकडते. हे पहा बघू शकता इथे. आता इथे मार्किंग करून घ्या. हे आहे अशीच कट करून घ्यायची आहे ते लक्षात घ्या. हे पहा आहे अशीच कट करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने घेतली तरी चालेल. त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये. आता इथे खालच्या बाजूला हे पहा हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता ही उंच बाजू राहणार आहे आणि इकडची छोटी बाजू असते का ह्या बाजूची ती राहणार आहे. लक्षात घ्या. इथे बघू शकता अशा पद्धतीने आपली जोडली जाते. जेवढं तुम्हाला इथे ह्या बाजूला अर्धा इंच बरोबर जाणार तुमचं शिलाईमध्ये इथे तुमची शिलाई नसणार आहे. अशाच पद्धतीने म्हणून आपण अर्धा इंच फक्त इथे जास्त पकडलेलं आहे खालच्या बाजूला ते लक्षात घ्यायचं आहे.
आता इथे कपडा शिल्लक नाहीये, बाकीच्या पट्ट्या काढायला, पाठीची पट्टी, क्रॉस पट्टी, गळ्यासाठी काज बटन पट्टी, हुकलूक पट्टी म्हणलं तरी सुद्धा चालेल. तर इथे मी ह्याच्यावरती काढणार आहे. ब्लाऊज पीस आहे. आता इथे पट्टी आपल्याला पाठीची पट्टी काढताना 1.5 इंचाची काढायला, फक्त विसरू नका. तर जेवढ्या लांबीची लागते तेवढ्या लांबीची इथे काढून घ्यायची, 1.5 इंचाची. हे पहा, एका सरळ लाईनीमध्ये मी कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता हुकलूक पट्टी काढताना 2.5 इंचाची काढली तरी सुद्धा चालते. हे पहा 2.5 इंच मार्किंग करून घ्यायचं. जेवढी आपल्याला उंचीला लागते तेवढी ते काढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा एवढी मी इथे कट करून घेते. जेवढी लागणार आहे तेवढी, थोडीशी जास्त काढा, कारण की खालच्या बाजूला आपल्याला थोडीशी घडी करून घ्यावी लागते अशा पद्धतीने. त्याच्यामुळे काढताना थोडीशी जास्त काढा. आता इथे पायपिंगसाठी पट्ट्या काढायच्या आहेत. हे पहा 1 इंचाच्या क्रॉसमध्ये. हे पहा हे क्रॉसमध्ये असं बघायचं आहे का. हे पहा अशा क्रॉसमध्ये काढायचे आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं आहे, अशी क्रॉस लाईन ओढून घ्या. हे पहा बघू शकता इथे क्रॉसमध्ये लाईन अशी ओढून घ्यायची आहे. आता 1 इंच मार्किंग करून घ्या दोन्ही सुद्धा बाजूने. हे पहा ह्या बाजूला 1 इंच मार्किंग, ह्या बाजूला 1 इंच मार्किंग, असं मार्किंग करून घ्या. अशी लाईन ओढून घ्यायची आहे त्याच्यावर बरोबर, म्हणजे पट्ट्या सुद्धा तुमच्या एकसारख्या कट होऊन जातील. हे पहा इथे सुद्धा अशी लाईन ओढून घ्या. आता या लाईनीवरती बरोबर कट करून घ्यायचं आहे. इथं आपला 28 साईजमध्ये कटोरी ब्लाऊजचं व्यवस्थित पेपर कटिंग झालेलं आहे. आणि तेच पेपर कटिंग करून आपण ब्लाऊज पिसावरती सुद्धा कसं ठेवून कट करायचं आहे मी तुम्हाला सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग करून घ्यायचं आहे. आणि पट्ट्या सुद्धा ज्या कलरचा ब्लाऊज पीस आहे, जर कमी पडला कपडा तर त्या पद्धतीच्या अशा पद्धतीने तुम्ही पट्ट्या सुद्धा काढू शकता, ते लक्षात घ्यायचं आहे. आणि ह्याचा सुद्धा शिलाईचा व्हिडिओ बघायला विसरू नका. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.